आपण सगळ्यांनी समाज माध्यमांवरती ॲक्टिव्ह असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यातच डिजिटल युगामध्ये अनेक मोठे मोठे कार्यकर्ते असतील, मोठे मोठे नेते असतील, यांच्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे ॲडमार्क मल्टीव्हेंचर्स कंपनीचाही स्टॉल आपल्याला बिझनेस जत्रेमध्ये पाहायला मिळतोय। ॲडमार्क कंपनीचे सर्वेसर्वा गणेश दरेकर आपल्यासोबत जोडले, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, अक्षरशः माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, खासदार श्रीकांत शिंदे असतील, असे दिग्गज नेते आपले क्लायंट आहेत। ॲडमार्क कंपनी कशाप्रकारे काम करते आणि डिजिटल युगामध्ये कशाप्रकारे डिजिटल सहाय्य आपण करतात? ॲक्च्युली पॉलिटिकल कॅम्पेनिंग हा आपला व्यवसाय आहेच, फक्त ॲडमार्क म्हणजे पॉलिटिकल कॅम्पेनिंग ह्यापुरतं मर्यादित न राहता आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये सांगायचं झालं तर व्हॉट्सअपच्या द्वारे मेटा पार्टनर आहोत आम्ही। आणि मेटा पार्टनर म्हणून आमच्याकडे व्हॉट्सअप चॅटबोट आणि ह्या सगळ्या सर्व्हिसेस आम्ही देखील प्रोव्हाइड करतो। मला ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आणि बिझनेस जत्रेचं औचित्य सांगायला आवडेल की आमच्या प्लॅटफॉर्मवरती जवळजवळ मागील 12 वर्षात 5000+ क्लायंट झालेत ॲप्रोच, म्हणजे आम्ही सर्व केलं त्यांना। आणि त्याच्यामध्ये आत्ता आमचे चॅटबोट जे ॲक्टिव्ह आहेत पॉलिटिकल ॲज वेल एज कॉर्पोरेट हे 150हून जास्त आहेत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही आता जे व्हॉट्सअप तुम्हाला ब्लूटिकचे व्हॉट्सअप येतात, ज्याच्यामध्ये बुक माय शो झालं, मेक माय ट्रिपचे जे तुम्हाला डायरेक्ट मेसेज येतात ते, तर त्या सगळ्या कॉर्पोरेट्सला आम्ही ते इंटिग्रेशन करून देतो। तर सगळ्यात कोर बिझनेस आमचा निश बिझनेस सगळ्यात जास्त तो आहे। फक्त होतं काय की पॉलिटिकल लोकांशी कनेक्टेड असल्यामुळे किंवा पॉलिटिकल गोष्टी कनेक्टेड असल्यामुळे थोडासा तो एक समज झाला आहे, पण पॉलिटिकल आमचं 25%च आहे। आमचं 75% to 80% जो बिझनेस आहे हा कॉर्पोरेटचा आहे आणि त्यासाठी आमची संपूर्ण टीम या ठिकाणी बघत असते। मी फक्त बिझनेस जत्रा आणि यासारखे उद्योग करत असतो आणि फक्त पॉलिटिकल क्लायंटच्या हँडलिंगमध्ये माझं योगदान असतं। पण कॉर्पोरेटसाठी माझी बॅकबोन टीम जी आहे 50 ते 60 जणांची, आमचं वागळे स्टेटमध्ये जे ऑफिस आहे आणि त्या माध्यमातून आम्ही सर्व करत असतो। तर तुम्ही इकडे मागे बघाल तर हे व्हॉट्सअपचं इंटिग्रेशन जे आता हल्ली खूप डायरेक्ट जे कम्युनिकेशन होतं, वरती आमचं सेशन्स पण आता ठेवलं आहे, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याच्यामध्ये सेशन्स पण ठेवलं बिझनेस जत्रेला, तर त्याच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण सर्व करत असतो। ही टीम आहे। सर, 12 वर्षांचा यशस्वी प्रवास आहे, सुरुवात कशी झाली होती आणि आज एवढं सगळ्यांचं पाठबळ मिळतं आहे, काय या प्रवासाबद्दल थोडक्यात सांगा? सुरुवात अशी आहे की मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करत होतो। मला जेव्हा मी जॉब सोडला तेव्हा मला 55,000 पगार, 55,000 सॅलरी होती। तर एवढा मोठा पगार त्या काळात म्हणजे 2010-11, तर ते एवढा मोठा पगार असताना नोकरी सोडून व्यवसायात जातो आहे, त्या धारणेने घरातल्यांनी फार संकट ओढवलेलं घरच्यांवरती, म्हणजे एकदम टेन्शनमध्ये होते की चांगला पगार, चांगली नोकरी असताना पण हा व्यवसायामध्ये उतरतो आहे, म्हणजे कुठेतरी आपल्याकडे धारणा व्यवसायात पडतो आहे, तर ते सगळं टेन्शन होतं। पण त्याच्यावरती ओव्हरकम करून थोडंसं व्यवस्थित मात करून आज हा 12 वर्षाचा यशस्वी प्रवास पूर्ण करतो आहे। आणि मला त्या माध्यमातून सांगायचं आहे, ॲक्टिव्हली मी पार्टिसिपेंट या जत्रेचा 4 वर्ष आहे आणि आजचं जत्रेचं यश तुम्ही बघताय की ऑलमोस्ट 9,000 ते 8,000, 8 ते 9,000चा आकडा आम्ही व्हिजिटरचा क्रॉस केला आहे। तुम्ही बघाल तर एकदम असं हळूहळू म्हणजे जायला लागतं आहे या एवढ्या व्हिजिटरच्या ह्याच्यामधून, एवढा इथे ओव्हरफ्लो आहे। आणि बरेच मान्यवर इंडस्ट्रीचे स्टॉलवर्ड्स, सर्व उद्योजक हे सर्व येऊन गेलेत जत्रेच्या माध्यमातून आणि आम्ही खूप स्वतःला भाग्यवान मानतो की या जत्रेमध्ये ॲज अ ऑर्गनायझर म्हणून ॲडमार्कला इथे संधी मिळते आणि आम्ही ती यशस्वीरित्या पार पाडतो। सर, यंदाचं 4थं पर्व आहे, खरं तर तुम्ही लावलेल्या रोपट्याचं कुठेतरी वटवृक्ष होताना आपल्याला पाहायला म्हणजे कसा आनंद होतो आहे बिझनेस जत्रा? बिझनेस जत्रेच्या रिलेटेड कसं आहे, हा एक उद्योजकांचा उत्सव असतो। जसं गावातली जत्रा असते आणि त्या जत्रेला एकदम आतुरतेने सगळे गाव म्हणजे मुंबई पुण्यावरून किंवा कुठे लांब राहणारे व्यक्ती त्या जत्रेसाठी औचित्य असून आपल्या कुलदैवताला काही पूर्ण त्या कुलदैवाचे सोपस्कार किंवा धार्मिक विधी करण्यासाठी जात असतात, तसं या जत्रेमध्ये शिवाजी महाराज आम्ही केंद्रस्थानी आराध्य दैवत ठेवले आणि त्यांचं मंदिर देखील पहिल्या माळ्यावरती, तर त्यांना केंद्रबिंदू मानून म्हणजे उद्योजक किंवा व्यावसायिकतेचा केंद्रबिंदू त्यांना आधारस्तंभ मानून आम्ही हे सगळे व्यावसायिक म्हणजे जवळजवळ कोर टीममध्ये आमचे 500 ते जास्त उद्योजक आहेत। आणि मला एक सांगायला आवडेल की जसं लालबागचा राजा किंवा अन्य जे इतर ठिकाणी शेगाव वगैरे या ठिकाणी कसं की कार्यकर्ते हे निशुल्क पद्धतीने सगळं भक्तिभावाने कॉन्ट्रीब्युशन करत असतात, तसंच आमच्या जत्रेला 100-150 जास्त उद्योजक कुठल्याही पद्धतीने एकही रुपयाची अपेक्षा नाही ठेवता, उलट खिशातला पैसा वेळ खर्च करून या जत्रेला सहभागी होत असतात आणि प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रातली जबाबदारी पार पाडत असतो आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्ही पार पाडतो आहे। आणि त्याबरोबर ॲडमार्क बिझनेस जत्रा, आमचं लक्षात इन्स्टिट्यूट, वेल्थ गाईड, आमचं अमित वा कॉर्पोरेशन, बरेच उद्योजक आहेत, म्हणजे इतरांची जेवढी नावं घेऊ तेवढी कमी आहेत, आमचे सचिन पाटील झालं, ह्या सगळ्यांचं या ठिकाणी मोठं योगदान असतं। आणि त्याबद्दल म्हणजे मला सांगायला आवडेल की ॲडमार्कमध्ये 2 डायरेक्टर आहे, म्हणजे माझी आई आणि मी
आणि आमचे सर्व ॲडमार्कचे आहेत त्या आरती मॅडम त्या अजूनही तिथे हे करायला बिझी आहेत, म्हणजे कस्टमर अटेंड करायला बिझी आहेत. कारण की 2 दिवसामध्ये आमचे जवळजवळ नाही म्हटलं तर आमच्या स्टॉलला व्हिजिट 2,000 ते 2,500 लोकांनी केले आणि इंडिव्हिज्युअल जत्रेला तुम्ही बघाल तर 8,000 ते 9,000हून जास्त फुटफॉल आहे. अजूनही 3-4 तास बाकी आहेत. अजून मला असं वाटतं हा आकडा अजून 1000च्या वरती क्रॉस होईल. सर, शेवटचा महत्त्वाचा प्रश्न, डिजिटल इंडिया आपण म्हणतोय, ज्यांना कुणाला तुमच्यासोबत किंवा ॲडमार्क कंपनीसोबत जोडायचं त्यांना टनेलच्या माध्यमातून काय सांगा? admark.solution.com ही आपली वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर तुम्ही लॉग इन करू शकता. वेबसाईटवर लॉग इन करून तुम्ही म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता किंवा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता. तर तुमच्या माध्यमातून आम्ही काही संपर्क देऊ शकतो. 9700020002 ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा 9619929950 हे आमचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत. ह्यांच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता कधी पण. धन्यवाद. गणेश दरेकर सर यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या स्टॉलमध्ये आपण विविध स्टॉलला भेट दिली, परंतु सरांसोबत त्यांच्या मातोश्री आपल्याला पाहायला मिळतात. आई, ठाणेदाईमध्ये स्वागत. कसा आनंद होतोय? सरांनी एवढं मोठं वैभव उभं केलं, साम्राज्य उभं केलं, काय सांगा, काय भावना? मला असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं की माझा मुलगा एवढा उद्योजक बनेल आणि स्वामींच्या कृपेने खूप म्हणजे गरिबीतले त्याने दिवस काढले आणि खूप काही अजूनसुद्धा तो आमच्यासाठी सगळ्यांसाठी करतो आणि खूप उद्योजकांना उद्योगी देतो, म्हणून मला खूप आनंद आहे. आपण बिझनेस जत्रा सुरू आहे. ॲडमार्क मल्टीव्हेंचर कंपनीचे सर्वा गणेश दरेकर सर यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आणि या कंपनीच्या सर्व कार्यप्रणालीविषयी आपण माहिती जाणून घेतलेली आहे. ठाणे शहरातल्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. नमस्कार.